राज्यभरातील शिक्षकांनी आज विविध प्रलंबित मागण्यांसाठी शाळा बंद आंदोलन पुकारले। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काढलेल्या मोर्चात शिक्षकांनी टीईटी सक्ती आणि शाळांमधील रिक्त जागांविरोधात सरकारवर टीका केल्या। 2013 पूर्वीच्या शिक्षकांवर टीईटी बंधनकारक करणे चुकीचे आहे आणि अन्यायकारक आहे असे शिक्षकांनी म्हटले। सुट्टीच्या दिवशीही शाळा चालवून विद्यार्थ्यांचे हित जोपासणारे शिक्षक मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असा इशारा त्यांनी दिला। राज्यभर हजारो शिक्षकांनी मोर्चा काढला असून महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा करून आंदोलनाला रोमहर्षक रूप दिले आहे। सारख्या असंख्य जेडपी मध्ये अतिशय दुर्गम ठिकाणी काम करणाऱ्या महिला देखील या ठिकाणी जवळजवळ बहुसंख्य संख्येने उपस्थित आहेत। या ठिकाणी आम्ही यासाठी आलेलो आहोत की टीईटी सारखी ही अन्यायकारक जी परीक्षा आहे ती सर्वांनी द्यावी। हे जे बंधनकारक वक्तव्य आहे सरकारचं किंवा सुप्रीम कोर्टाचं ते खूप अन्यायकारक आहे। कारण की आम्ही ज्या ठिकाणी इथं नोकरीला आलो त्यावेळेस आम्ही विविध परीक्षा इथं पास करून या ठिकाणी नियुक्तीमध्ये आलेलो आहेत आणि या नियुक्ती झालेली असताना देखील केवळ एका परीक्षेमुळे आमची पात्रता सिद्ध केली जाते। संबंध महाराष्ट्रभर आज शिक्षकांचा आक्रोश मोर्चा प्रत्येक जिल्हाधिकार्यालयावर या ठिकाणी होतो। त्याच्या मागचं मेन कारण म्हणजे आज प्राथमिक शाळा कुठेतरी संपवायचं धोरण या सरकारचं आहे की काय, आणि प्राथमिक शाळा जर संपल्या तर भविष्यामध्ये राज्य संपायला वेळ लागणार नाही, देश संपायला वेळ लागणार नाही। आज शिक्षकांच्या ज्या मागण्या होत्या, संच मान्यतेचा प्रश्न असेल किंवा जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न असेल किंवा शिक्षकांना जे टीईटी परीक्षा आज सक्तीची केली जाते, आज प्रत्येक खात्यामध्ये शिक्षकांनी त्याची पात्रता आधी सिद्ध केली आणि जे जे नियम होते, निकष होते, त्या निकषाच्या अनुसरून प्रत्येक शिक्षक आपापल्या सेवेमध्ये रुजू झालाय। आज ती पात्रता डावलून कुठेतरी परत टीईटी सक्तीची केली जाते। आज मग आमच्या शिक्षकांची मागणी आहे की जे शासन व्यवस्थेमध्ये पाहतायत आज प्रत्येकाची कार्यक्षमता ती आहे का। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, पुणे।